मध्ये एक काही जी दुःखद घटना घडली ती का घडली ते मला माहीत नाही. ती घडली अशी की नाटकाचा प्रयोग चालू होता माझ्या एका लग्नाची पुढची गोष्ट, आणि त्यावेळेस मला काही गोष्टी जाणवल्या की अरे आपलं मुंग्या येतात हाताला, ओठांना मुंग्या येतात. आणि जेव्हा मी एंट्री घेतली तेव्हा मला कळलं की अरे मला चालता येत, मी चालतोय पण मला कळत नाही माझा पाय बापरे. टेकतोय की नाही. म्हणजे सुन्न झालं पूर्ण. हां, मी प्रॉपर असं चालत नव्हतो व्यवस्थित, पण मला कळत नव्हतं माझा पाय टेकतोय की नाही. संवेदना नव्हत्या. हां, मी बोलतोय आणि एका मोमेंटला मला कळलं की नाही, हे काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी काहीतरी वेगळं आहे. आणि मी हात जोडले ऑडियन्सला, आय एम सॉरी, मी काम म्हणजे करतो. प्रयोगाच्या पूर्वी तुला जाणवलं होतं? प्रयोग चालू झाला आणि लगेच सुरू झालं. मी माझ्या बाजूला दाबले बसले होते. ते म्हणाले, आणि मी म्हटलं अहो ते मुंग्या येतात. काय म्हणतो मुंग्या? आणि ते लगेच त्यांची एनर्जी तुला माहिती ना. म्हटलं अहो तुम्ही हात वगैरे काही सोडू नका. म्हटलं ओके जातील. मग ते करशील ना प्रयोग? अरे करेन, मुंग्या आहेत म्हणून प्रयोग कुठे कॅन्सल करताय? हां, आणि मला काहीच माहीत नाही काय होतं आहे माझं. नाटकाचा प्रयोग सुरू झाला आणि दुसऱ्या प्रवेशात म्हणजे एंट्री, आणि एंट्री घेताना मी तरी विचारतो माझा चेहरा वाकडा होतोय का असं माझ्या बाकीच्या तुला गोष्टी. जाणवत होतं? मला असं वाटायचं, मी बघायचो आरशात, नाही ओके. आणि मी एंट्री घेतली आणि मग मला कळलं की माझा पाय टेकतो आहे पण मला फील होत नाही आहे ते. डाव्या बाजूला. हां, डाव्या बाजूला. एका मोमेंटला मला लक्षात आलं की काहीतरी वेगळं आहे. मी हात जोडले, आय एम सॉरी, मी नाटकाचा प्रयोग करू शकत नाही, मला काहीतरी होतं आहे. काय होतं मला कळत नाही, पण मी नाही करू शकत. लगेच ॲडमिट केलं. मग सगळ्या गोष्टी कळल्या की अरे ते हॅमरेज टाईप वगैरे काहीतरी झालं. मला तोपर्यंत काहीच माहीत नाही. मी त्यातही मला आयसीयूला ॲडमिट केल्यानंतर मी दामले होतो की अहो सर तुम्ही पैसे भरू नका हॉस्पिटलचे, माझं मेडिक्लेम आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो. ते म्हणा अरे तू थांब ना, शांत बस ना, याची काही गरज नाही आहे, ओके सगळं बघू नंतर. म्हणत नाही नाही पण ते माझ्याकडे आहे ना, मी लगेच त्यांना व्हॉट्सअप केला. हे एवढं मला आठवतं आहे. नंतर मग आराम. नंतर मग सेकंड डेला उठल्यानंतर मला कळलं अरे अच्छा ये हो गया क्या अपने को. बरं मग, आणि मग नंतर मी एक नॉर्मल माणसाप्रमाणे हाच विचार केला की मला का झालं आहे आणि काय हे का 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 मला खूप त्रास व्हायचा. आणि टचवूड 2010 जेव्हापासून मी फू बाय फू जिंकून या फील्डमध्ये आलो तेव्हापासून मी सलग काम करतो आहे. म्हणजे मी महिन्याचे 35 दिवस किंवा अगदीच ॲव्हरेज म्हणजे 32 दिवस किंवा 30 दिवस काम करायचं. अशा वेळेस तुम्ही 2 वर्ष काम करत नाही, काम करायला मिळणार नाही, मिळेल की नाही तेही माहीत नाही. माझी खूप चिडचिड व्हायची आधी. नंतर मला काही गोष्टी कळायला लागल्या, थांब, इट्स अ ब्रेक गिवन बाय गॉड. देवाने तुला सांगितलं आहे तुझा स्पीड खूप जास्त आहे, जरा कमी कर, आराम कर आणि फ्रेश स्टार्ट कर. म्हणून ही सेकंड मी. वा. पण हे जेव्हा सगळं घडलं तेव्हा प्रेक्षक समोर होते? हो. म्हणजे मला आय डोंट नो, मला ते ना मिक्स फिलिंग आहे रे, मला काहीच कळत नाही. म्हणजे एकच मला आठवतं की कुठल्याही कलाकाराची रंगभूमीवरनं एक्झिट अशी होऊ नये जी माझी त्यावेळेस झाली होती. मी खाली बसलो होतो, त्यांनी मला काही गोळ्या वगैरे सांगितल्या, सरांनीच दिलं होतं काही, ही गोळी, ही इकोस्प्रिन गोळी. मी घेतली गोळी वगैरे आणि म्हणायचं आता ॲडमिट करूया आपण. आणि मला उभं राहता येईना, तर त्यांनी लगेच व्हीलचेअर घेऊन. आय वॉज लाईक व्हाय व्हीलचेअर, आय कॅन वॉक, मी चालू शकतो. पण मला काही कळत नव्हतं. आणि मी जेव्हा व्हीलचेअरवर बसलो, म्हणजे मला बसवलं, तेव्हा आय वॉज, म्हणजे मी कंप्लीट गेलो होतो. मी डोळ्यात पाणी, मला काय कळत नाही काय होतं ते, की अशी एक्झिट नको आहे मला. आणि एक्झिट झाली. आणि जेव्हा तरुण तुर्का म्हाताऱ्या अर्क या नाटकाचा प्रयोग कोथरूडला मी केला, जिकडे माझी एक्झिट झाली होती, तेव्हा मी त्या प्रयोगाला स्टेजवरचा प्रत्येक कॉर्नरला किंवा प्रत्येक पॉईंटला उभं राहून मी विचार केला होता, अरे हां मी इथे बसलो होतो, इथे पडलो होतो, इथे मी असं बोललो होतो की मला प्रयोग करता येत नाही, इथे ती व्हीलचेअर आली होती. पण त्याच्यामध्ये पण एकच की देवाचे प्रचंड आभार, आईवडिलांची पुण्याही आहे, सगळ्यांचं प्रेम आहे की हे रिस्टार्ट मी करू शकलो. कारण ज्या पद्धतीचं किंवा जे मी फेस केलं होतं त्यातनं बरीच माणसं रिकवर होत नाहीत. मी बघितलेत ती, कारण मी ट्रीटमेंट चालू होती त्यावेळेस मी अशी लोकं बघितली, अरे आता यांचं कसं होणार. कारण त्या फेजमध्ये मी पण होतो आणि मला असा प्रश्न पडायचा की आता माझं कसं होणार. पण त्यातनं उठून मी बाहेर आलो किंवा मला बाहेर काढला देवाने. मी तुला आत ढकललं ना खाली, मीच तुला बाहेर काढेन. वा. सो मजा येते मला. पण त्यावेळी काय झालं होतं? म्हणजे हार्टला प्रॉब्लेम झाला होता की मेंदूला प्रॉब्लेम झाला? मी तुला खरं सांगू, मी खवय्या माणूस आहे. मला खाण्यामध्ये शिस्त अजिबात नाही आहे. जे चूक आहे पण ते आहे खरं आहे ते आहे. मी उगाच सांगणार नाही की मी हेल्थ कॉन्शियस आहे, असं काही नाही. मी भरपूर खायचो. मी रात्री 12:30 वाजता प्रयोग संपला तरी मी माझं हे असायचं. आणि त्यात मला नॉनव्हेज भयंकर आवडायचं. त्यामुळे माझं वजन 105-106 किलो होतं. बरं ते मी असं नाही की आत्ता वाढलं आहे, माझं वजन आहेच पहिल्यापासून.
अभिनयातलं कमी असलं तरी पण फिजिकल वजन खूप जास्त होतं. आणि मला वाटलं होतं की जास्तीत जास्त काय होईल. म्हणजे बरेच जण म्हणाले, अरे वजन कमी कर, वजन कमी कर. हां ठीक आहे, करूया. ते होतं ना प्रत्येक खवय्या खवय्या माणसाचं माणसाचं ते होतात. की हां ठीक आहे, मी करतो कमी. मी नॉनव्हेज कमी केलं आहे. मी काल कमी जेवलो. अरे काल कमी जेवलो, आज परत जेवलास की डबल. त्यामुळे मला असं वाटलं होतं की जास्तीत जास्त मला हार्ट अटॅक येईल. हार्टचा काहीतरी इश्यू, पण हार्ट टकाटक, लिव्हर टकाटक, बाकी किडनी टकाटक, तू यू नेम द ऑर्गन्स जे टकाटक आहेत. बरं मला जे झालं होतं त्याचा वापर करून मी माझं शिक्षण घेतलं होतं. म्हणजे माझा ब्रेन किंवा माझा मेंदू खूप तल्लख होता म्हणून मी इंजिनियर झालो. ओके, मला नोकरी मिळाली. मी 15 वर्ष BST मध्ये जॉब केला आणि मी या फील्डमध्ये पण आलो. मी प्रॉपर सगळ्या गोष्टी शांत, मला स्ट्रेस नाही, काय नाही, बॅक ऑफ द माइंड काही चालू नाही. आणि तरी हे झालं. हार्टचा काही इश्यू नाही आहे. जी गोष्ट माझी चांगली होती ना तीच बिघडली. आणि जी गोष्टी मला वाटलं होतं की अरे हे बहुतेक बिघडलेलं असेल कारण आपली लाईफस्टाईल फार वाईट होती, त्या अगदी टकाटकत होत आहे. तू जसं म्हणालास की माझा मेंदू खूप तल्लख होता आणि तोच डॅमेज झाला. मला तुला तेच विचारायचंय की ज्या गोष्टीवरती आपण तरलोय, आपलं काय म्हणतात सगळी सिस्टीमच इथून आणि इथून चालली आहे, ते जेव्हा थांबतं काही क्षणांसाठी तेव्हा काय भावना असते किंवा काय ते भावना विचारणं सुद्धा खूप चुकीचं आहे. एक ती म्हणतो ना की तो क्षण काय थांबल्यासारखं वाटतं त्या क्षणी. मी तुला ना ते फिलिंग सांगू शकणार नाही काय असतं. अगदी अगदी. मी फक्त तुला एक उदाहरण देतो. तुला माहिती आहे मी चाळीत राहिलो. मी लालबाग परळ करी रोड डिलायल रोडचा मुलगा. आमच्याकडे ना लाईट जायचा. BST मध्ये जनरली लाईट जात नाही BSTच्या रिजनमध्ये. पण लाईट गेला आणि समजा TV चालू असेल तर तो TV असा बंद व्हायचा आणि एक छोटासा असा बिंदू यायचा आणि मग तो ब्लॅकआउट व्हायचा. करेक्ट. जुन्या टीव्हीला तेच फिलिंग होतं की आत्ता कलरफुल आयुष्य चाललंय माझं मस्त आणि लाईट गेला अचानक ब्लॅक. मला माहीत नाही लाईट कधी येईल, मला माहीत नाही येईल की नाही.